भारतामध्ये लाखो लोक त्यांना ओशो म्हणत असत. पण भारताबाहेर त्यांची जगभर ओळख आचार्य रजनीश किंवा भगवान श्री रजनीश म्हणून त्यांची ओळख होती. ओशो या नावामागे असा अर्थ लपलेला आहे, की एक असा व्यक्ती ज्याचे अस्तित्व स्वतःच्या अहंकारापासून मुक्त होऊन महासागरासारख्या विशालतेमध्ये विलीन होणे. पण प्रश्न असा आहे, की हा व्यक्ती इतका प्रभावशाली आणि विवादित कसा बनला? त्याने स्वतःला कोणत्याही धर्म, परंपरा किंवा संघटित विचारसरणीचे का जोडले नाही? त्यांच्या विचारांनी जगाला बदलले, की केवळ एक धक्कादायक चर्चा निर्माण केली? ओशो हे नाव फक्त एक व्यक्ती नव्हती, तर विचारांचा प्रवाह, प्रश्नांची सृष्टी आणि सामाजिक रूढींचा चष्मा मोडणारी एक ताकद होती, शक्ती होती. ओशो नेमके कोण होते? त्यांच्या विचारांचा जगावर कसा परिणाम झाला? आणि अजूनही त्यांच्यावरती का चर्चा होते? जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर अशोक घुगे. मास्टर माइंड या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. ओशो, ज्यांचे मूळ नाव चंद्रमोहन जैन, हे आधुनिक आध्यात्मिक विचार विश्वातील एक विलक्षण गुंतागुंतीचे व्यक्तिमत्व मानले जात होते. भारतीय तत्वज्ञानाच्या परंपरेतून उदयास येऊन त्यांनी जागतिक पातळीवरती आपला प्रभाव निर्माण केला. पारंपरिक धर्म, संस्थात्मक नैतिकता, सामाजिक कंडिशनिंग यांना त्यांनी सातत्याने आव्हान दिले आणि वैयक्तिक स्वातंत्र्य, आत्मजाणीव व अंतर्मुक्तीवरती भर दिला. इतर अनेक आध्यात्मिक गुरुप्रमाणे त्यांनी कोणत्याही ठराविक धर्म प्रणालीशी स्वतःला जोडले नाही. उलट सत्य हे वारशाने मिळणाऱ्या श्रद्धेत नसून वैयक्तिक अनुभूतीत आहे, असा त्यांचा ठाम आग्रह होता. चंद्रमोहन जैन यांचा जन्म 11 डिसेंबर 1931 रोजी मध्य प्रदेशात झाला. बालपण बालपणापासूनच ते प्रश्न विचारणारे, तर्कशील आणि निरीक्षणशील होते. सामाजिक रूढी, धार्मिक कर्मकांड आणि नैतिक नियम याविषयी त्यांना कधीच अंधानुकरण मान्य नव्हते. कॉलेज जीवनात तत्वज्ञानाचा अभ्यास करताना त्यांनी प्रस्थापित विचारसरणींना आव्हान दिले, ज्यामुळे त्यांचा शिक्षण संस्थांशी कायमच संघर्ष झाला. मात्र हाच संघर्ष पुढे त्यांच्या स्वतंत्र आणि बंडखोर विचारधारेचा पाया ठरला. 1950च्या दशकात त्यांनी तत्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून कारकीर्द सुरू केली. एक प्रभावी वक्ता आणि विचार प्रवर्तक म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. तरीही विद्यापीठाच्या चौकटीमध्ये त्यांना कधीही बसता आले नाही. परिणामी त्यांनी अध्यापनाचा राजीनामा दिला आणि संपूर्णतः आध्यात्मिक विचार प्रसाराकडे स्वतःला झोकून दिले. यानंतर त्याने भारतभर व्याख्याने देण्यास सुरुवात केली. धर्म, राजकारण, नैतिकता आणि लैंगिकता यासारख्या संवेदनशील विषयावर त्यांनी निर्भीडपणे विचार मांडले. त्यांच्या मते आधुनिक धर्म हा आध्यात्मिक जागृतीऐवजी मानवी मनावर नियंत्रण ठेवण्याचे साधन बनलेला होता. ध्यान ही संकल्पना ओशोनी पारंपरिक चौकटीतून बाहेर काढली. शांत बसून केलेल्या ध्यानाऐवजी त्यांनी डायनामिक मेडिटेशन सारख्या सक्रिय ध्यान पद्धती विकसित केल्या, ज्यामध्ये शरीर, भावना आणि मन यांचा एकत्रित सहभाग होता. दडपलेल्या भावना, विशेषतः लैंगिक ऊर्जा, या मानसिक गुलामगिरीचे मूळ असल्याचे ते मानत. त्यामुळे लैंगिकतेकडे नैसर्गिक आणि निर्भय दृष्टीने पाहण्याची दृष्टी त्यांनी दिली. याच भूमिकेमुळे त्यांच्यावर तीव्र टीका झाली. तरीही अनेक पाश्चिमात्य अनुयायी विचारांनी आकर्षित झाले. सुरुवातीला त्यांनी मुंबईत आपले वास्तव्य स्थिर करण्याचा प्रयत्न केला. काही काळानंतर ओशोंना मुंबईतील वास्तव्य अधिकाधिक कठीण वाटू लागले. मुसळधार पावसामुळे त्यांची ॲलर्जी आणि दमा तीव्र होत गेला. तसेच त्यांच्या अनेक परदेशी अनुयायांनाही मुंबईच्या हवामानाशी जुळवून घेणे अवघड जात होते. यामुळे ओशोंना विविध शारीरिक त्रास सुरू झाले आणि अखेरीस त्यांनी आपल्या सचिवांना मुंबईजवळ पण आरोग्यास अनुकूल अशा ठिकाणी नवीन जागा शोधण्यास सांगितले. सखोल शोधानंतर पुण्यात आश्रम उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. तुलनेने कोरडे आणि संतुलित हवामान असल्यामुळे पुणे मुंबईपेक्षा अधिक योग्य वाटेल आणि कोरेगाव परिसराची निवड या भूमिकेतून करण्यात आली. पुण्यात आल्यानंतर ओशोंनी हळूहळू स्वतःला सर्वसामान्य लोकांपासून अलिप्त ठेवण्यास सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात ते आश्रमाच्या बागेमध्ये अनुयायांना भेटत असत, मात्र कालांतराने त्यांच्यापर्यंत पोहोचणे हे अधिक कठीण बनले. त्यांनी आपल्या आजूबाजूला केवळ विश्वासू आणि कार्यक्षम व्यक्तींनाच स्थान दिले. आता ओशो प्रत्यक्षात अनुयायापेक्षा अधिक कामासाठी समर्पित सहकाऱ्यांच्या शोधामध्ये असत. त्याच काळात त्यांनी भारतीय अनुयायाकडे काही दुर्लक्ष करायलाही सुरुवात केली होती.
आश्रमामध्ये केवळ कुतूहलापोटी येणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचे लक्षात येताच प्रवेश शुल्क सुद्धा वाढवण्यात आले. याशिवाय भारतीयांची उपस्थिती मर्यादित करण्यासाठी त्यांनी प्रवचने प्रामुख्याने इंग्रजीमध्ये देण्यास सुरुवात केली. पुण्यामध्ये जवळजवळ सुमारे 5,000 लोक ओशोंची प्रवचने ऐकण्यासाठी येऊ लागले. रजनीश आश्रमामुळे पुण्याचे आंतरराष्ट्रीय स्तरावर लक्ष वेधले गेले आणि शहराच्या पर्यटनाला चालना मिळाली. याचा एक सकारात्मक परिणाम स्थानिक अर्थव्यवस्थेवर तर झालाच, पण आश्रमामध्ये विविध प्रकारच्या उपचार पद्धती सुद्धा सुरू करण्यात आल्या आणि त्यातून मोठ्या प्रमाणावर आर्थिक प्रवाह निर्माण झाला. या उपचारांमध्ये तथाकथित लैंगिक थेरपीना विशेष महत्त्व देण्यात आले होते. लैंगिकतेकडे कोणताही पूर्वग्रह न ठेवता पाहण्याचा दृष्टिकोन स्वीकारण्यात आला आणि परंपरागत नैतिक बंधने बाजूला सारली गेली. ओशो बहुतेक वेळा खुर्चीवर बसून प्रवचने देत असत, तर त्यांचे शिष्य हे जमिनीवर बसत. ओशोंचा आग्रह असा होता की काम करताना कोणतीही मत्सराची भावना बाळगू नये. मात्र या थेरपीमध्ये भारतीयांना सहभागी होण्यास परवानगी नव्हती. यामागील कारणाबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले. ओशोंचा युक्तिवाद असा होता की पाश्चिमात्य समाज दडपशाहीने ग्रस्त असल्याने त्यांना सक्रिय आणि तीव्र उपचारांची गरज आहे, तर भारतीयांसाठी शांत आणि निष्क्रिय हे ध्यान पुरेसे आहे, असं ओशोचं म्हणणं होतं. आश्रमात महिलांना लैंगिक स्वातंत्र्य देण्यात आले होते आणि जोडीदार बदलण्यास सुद्धा प्रोत्साहन दिले जात होते. ओशोचे संभोगातून समाधी हे पुस्तक अनेक भारतीयांना अश्लील वाटले, त्यामुळे त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या. लैंगिकतेविषयी उघडपणे मांडलेले विचार ब्रह्मचार्याचा पुरस्कार करणाऱ्या पारंपरिक संत ऋषींना हे कदापि मान्य झाले नाही. परिणामी ओशो विरोधात टीका वाढली. त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा विचारांचा अर्थ अनेकैकी लैंगिक स्वैराचाराला प्रोत्साहन देणे असा लावला आणि महिलांना अनैतिकतेकडे प्रवृत्त केल्याचे आरोपी त्यांच्यावर झाले. ओशो अनेकदा सेक्शुअल रिपर्शन या संकल्पनेवर भाष्य करत. त्यांचा परिणाम म्हणून आश्रमातील अनेक जण मुक्त लैंगिक जीवन जगू लागले होते. परिणामी लैंगिक आजाराचे प्रमाण सुद्धा वाढले होते. काही संन्याशांनी अल्पावधीत अत्यंत जास्त वेळा लैंगिक संबंध ठेवल्याचेही समोर आले होते. 1970च्या दशकात पुण्यात स्थापन झालेल्या या रजनीश आश्रम हा ओशो चळवळीचे एक केंद्र ठरला. जगभरातून हजारो अनुयायी येथे येऊ लागले होते. ध्यान, उपचार पद्धती आणि वैचारिक संवाद यामुळे पुणे जागतिक आध्यात्मिक नकाशावर आले. मात्र आश्रमातील सत्ता केंद्रित व्यवस्था, आर्थिक गैरव्यवहार आणि काही उपचार पद्धतीमुळे वाद निर्माण झाले. अंतर्गत संघर्ष आणि नेतृत्वातील मतभेद यामुळे टीका अधिक तीव्र झाली. 1981 मध्ये ओशो अमेरिकेतील ओरेगॉन राज्यात गेले, जिथे रजनीशपुरम या विशाल समुदायाची उभारणी त्यांनी केली. हा प्रयोग आध्यात्मिक स्वायत्ततेचा आदर्श एक म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. मात्र स्थलांतर नियमांचे उल्लंघन, स्थानिक राजकारणाशी संघर्ष आणि कायदेशीर अडचणी यामुळे तो प्रयोग अपयशी ठरला. ओशो यांना अटक झाली आणि त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. यानंतर अनेक देशांनी त्यांना प्रवेश नाकारला आणि अखेरीस ते भारतात परतले. ओशो प्रत्येक स्त्रीला मातृत्वाचे प्रतीक मानत असल्याने त्यांच्या प्रत्येक स्त्री अनुयायाचे नाव मा असे ठेवायचे. तसंच प्रत्येक पुरुष अनुयायाला स्वामी म्हणून सुद्धा ते हाक मारायचे. ओशो आपल्या प्रत्येक शिष्याला एक लाकडी जपमाळ देत असत, ज्यात एक लॉकेट असायचे. त्याच्या दोन्ही बाजूला ओशोंचे चित्र जोडलेले असायचे. प्रत्येक साधूने ते लॉकेट नेहमी परिधान करणे हे अपेक्षित असायचे. त्यांनी भूतकाळापासून स्वतःला वेगळे करता यावे म्हणून प्रत्येक संन्याशाला एक नवीन नाव त्यांनी द्यायला सुरुवात केली. आपल्या शिष्यांनी केशरी किंवा लाल रंगाचे कपडे घालावेत अशी त्यांची इच्छा असायची आणि ते कपडे सैल असणं म्हणजे त्यामुळे शरीरात ऊर्जा सहज संचार करत राहील असं ते सांगत असत. 19 जानेवारी 1990 रोजी वयाच्या अवघ्या 58व्या वर्षी पुण्यात ओशो यांचं निधन झालं. त्यांच्या समाधीवरील शब्द होते, कधीही जन्म न घेतलेला, कधीही न मरणारा, हे त्यांच्या तत्वज्ञानाचे प्रतीक मानले जाते. आजही ओशो यांचा वारसा द्विधा स्वरूपाचा आहे. काहीसाठी ते मुक्त विचारांचे प्रतीक आहे, तर काहीसाठी ते एक वादग्रस्त गुरु आहेत. मात्र आधुनिक आध्यात्मिक चळवळी, ध्यान परंपरा आणि स्व अभ्यासाच्या साहित्यावर त्यांनी टाकलेला प्रभाव आपल्याला नाकारता येत नाही. ओशो हे एकाच वेळी प्रेरणादायी आणि विरोधाभासी सुद्धा व्यक्तिमत्व होते आणि म्हणूनच आधुनिक आध्यात्मिक इतिहासात त्यांचे स्थान हे अद्वितीय ठरते. आणि शेवटी प्रश्न उरतो तो हाच की ओशो नेमके कोण होते? एक मुक्त विचारांचा प्रेषित
की समाजाच्या मर्यादांना धक्का देणारा वादग्रस्त गुरु. त्यांनी लोकांना आत्मस्वातंत्र्य दिले की नव्या प्रकारच्या विचार प्रवाहात ढकलले. त्यांनी विचाराने माणसाला स्वतःकडे पाहायला शिकवले की त्यांनी परंपरागत मूल्यांची पायमल्ली केली. ओशो सत्याचा शोध घेणारे बंडखोर होते की स्वतःच एक विरोधाभास होते? कदाचित या प्रश्नांची ठोस उत्तरे देणे शक्यच नाही. कारण ओशो समजून घेणे म्हणजे निष्कर्ष काढणे नव्हे, तर सतत विचार करत राहणे. आणि म्हणूनच ते आजही संपलेले नाहीत. ते प्रत्येक प्रश्नांमध्ये, प्रत्येक शोधांमध्ये अजूनही जिवंत आहेत. तुर्तास आपण इथेच थांबू. व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि कॉमेंट करायला विसरू नका. आणि मास्टर माइंड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.